सन्माननीय सदस्य अमित जनक जी, श्री संजय मेश्राम, पुरवणी मागण्याच्या या चर्चेमध्ये बोलण्याची संधी दिली याकरता आभारी आहे। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या पुरवणी मागण्यामध्ये मी बोलणार आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठा उत्खनन होत असतं आणि दादाचं लक्ष मी वेधतो इकडे की दादा आमच्या WCLच्या माइन्स आणि गिट्टीच्या खदानीच्या माध्यमातून दरवर्षी 600 कोटीचा निधी तुमच्या राजस्व प्राप्त होत असतं रॉयल्टी म्हणून, आणि त्याचा एक फंड जो आहे DMF तो 30% आमच्या जिल्ह्याला येत असतं। मी सगळ्यात आधी सार्वजनिक विभागावर बोलणार आहे। पृष्ठ क्रमांक 79, बाब क्रमांक 121। या वाहतुकीमुळे आमच्या भागातले रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत आणि मागच्या 1 वर्षामध्ये सार्वजनिक विभागांकडून एकही बजेटमध्ये पैसा सँक्शन झालेला नाही। औचित्याच्या मुद्द्यामध्ये मी हा मांडण्याचा प्रयत्न केला, लॉटरीमध्ये नंबर नाही लागला, ते पत्र मी सार्वजनिक मंत्र्यांकडे पोहोचवलेलं आहे। म्हणजे राजस्व आमच्या विभागातून घ्यायचा आणि आमच्याकडे एकही पैसा न द्यायचा। मग हे जीव घेणे जे खड्डे झालेले आहेत, मागच्या 1 महिन्यापासून 10 लोकांचा मृत्यू माझ्या याच्यामध्ये झालेला आहे, हे याची कृपया नोंद घ्यावी। आणि मग आज DMFच्या माध्यमातून अतिरिक्त निधी आम्हाला प्राप्त करून द्यावा अशी मागणी मी आज या सभागृहामध्ये ठेवतो आहे। अध्यक्ष महोदय, कृषी अंतर्गत तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, अनेक वक्ते बोललेले आहेत। पृष्ठ क्रमांक 30, बाब क्रमांक 47 महसूल विभागाचा आहे आणि खरडून गेलेल्या शेताभागासाठी हेक्टरी 40,000 रुपये व तसेच मनरेगाचे 3 लाख रुपये अशी आर्थिक मदत करण्याची घोषणा सरकारने केली होती, पण अजून 10,000 रुपये इतकीच रक्कम आमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। 40,000 रुपये प्रति हेक्टरची मदत त्वरित या सगळ्या लोकांना देण्यात यावी आणि 3 लाख रुपयांची आर्थिक मदतीचा हा जो ही जी प्रक्रिया आहे त्याला ताबडतोब पुढे नेण्याची विनंती या चर्चेच्या माध्यमातून मी करतो आहे। अध्यक्ष महोदय, एक मोठा प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये आहे, गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि त्याच्या माध्यमातून माझ्या विधानसभेमधून सगळ्यांच्या जमिनी गेल्या, पण त्यांचा फायदा आम्हाला झाला नाही, कारण तो पाणी भंडारा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली पर्यंत गेलं। आणि मग या सगळ्या शेतकऱ्यांनी दुसरा कोणताच उपाय नाही आहे, रोजी करावी लागते, याबद्दल आधी सुद्धा मी या सभागृहामध्ये निवेदन दिलेलं आहे। पशुधनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाच्या करता जर यांना सगळ्यांना मदत देण्यात आली तर मला असं वाटतं की काही आपण एक चांगला निर्णय या सगळ्या प्रकल्पग्रस्त लोकांकरता घेऊ शकू असं नमूद करतो। आपण बोलण्याची संधी दिली याकरता आपला आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय सदस्य जितेश अंतर